5. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं उत्तर आम्ही लाडक्या बहिणीच्या बाबतीतला प्रश्न इथं केला होता. अनेक प्रश्न होते जे कंबाईन झाले होते. त्याच्यामध्ये एक प्रश्न होता, म्हणजे माझे तसे 3 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आमच्या या माता भगिनींना तुम्ही जे लाडकी बहीण योजना दिलेली आहे ती योजना देण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकांचा वेळेचा वापर हा फॉर्म भरण्यासाठी तिथं केला होता आणि प्रोत्साहन म्हणून त्यांना तिथं 50 रुपये तुम्ही देणार होता. त्याचा आकडा हा तसं बघितलं तर तो तसा मोठा जातो. माझा पॉइंटेड प्रश्न असा आहे की त्यांना आतापर्यंत पैसे प्रोत्साहन जे अंगणवाडी सेविकांना तुम्ही देणार होता ते पैसे मिळालेले नाहीत. ते हे सेशन संपूस तर ते पैसे त्यांच्या अकाउंटला तुम्ही पाठवणार आहात का, असा माझा पॉइंटेड प्रश्न आहे. दुसरा माझा प्रश्न आहे, अध्यक्ष महोदय, आता आपण म्हणजे मंत्री महोदयांनी वरच्या हाऊसमध्ये उत्तर देत असताना असं उत्तर दिल्यासारखं आम्हाला आठवतंय की कृषी सन्मान योजना ज्या ज्या महिला शेतकऱ्यांना मिळते त्यांना तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून त्या ठिकाणी त्यांचं नाव वगळणार आहात. आमचं एवढंच म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही कोणासाठी आणली तर महिलांसाठी आणली. कशासाठी आणली तर महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणली. आता याच्यामध्ये केंद्र सरकार ही कृषी सन्मान योजना का देते तर शेतकऱ्यांना अनेक अडचणी असतात. सोयाबीनचे भाव टिकत नाहीत, तिथं फर्टिलायझरचे भाव वाढलेले आहेत, खर्च परवडत नाही, म्हणून शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी तो पैसा तिथं दिला जातो. तर आमचं मत असं आहे की हे 2 योजना मिक्स न करता तुम्ही जी योजना लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे, कारण का इलेक्शनच्या काळामध्ये या महिलांना ज्यांना अध्यक्ष महोदय महत्वाचा आहे, कृषी सन्मान योजना ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना त्यांची नावं असताना सुद्धा अशा 20 ते 25 लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली. मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठेतरी एक संदेश असा जातो त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला. तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये, कारण का या 2 वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं महिलांचं म्हणणं आहे. तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की 25 ते 25 लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात येणार आहे, ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव तुम्ही खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही, असा आमचा तिथं प्रश्न आहे. आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे. इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून येणार. पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही, असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं. अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न जो सन्माननीय सदस्य रोहितजींनी या ठिकाणी विचारला, आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी या संदर्भातले इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती. तरतूद ही त्या योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास 31 कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिव्हची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास 26 जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह ज्याची तरतूद ही राज्य शासनाकडनं विभागाकडनं करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे. या व्यतिरिक्त जो त्यांनी प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल. ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही. एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो. त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा
शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे. हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही. वरुण अध्यक्ष महोदय माझे रोहितजी मी विचारतो तेच विचारतोय. अध्यक्ष महोदय माझे अध्यक्ष ठीक आहे, अध्यक्ष महोदय त्यांना बोलू दे, अध्यक्ष बोला. महोदय माझे 3 स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय यांना आहेत. अहो तेच देतील ना, मी तेच विचारतो ना विचारतायत, परत. 2100च विचारतायत, त्यांना संधी तर द्या. अहो मला बोलू द्या ना. आता सगळे माझे- प्रश्न तुम्हीच विचारणार, त्यांना माझे एक संधी 3 तर द्या. स्पेसिफिक प्रश्न आहेत. निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते. त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये. आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे. आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल. चला पुढे. चला, सगळं समाधानकारक झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक 6 महोदय छापल्याप्रमाणे कोण आहेत? अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय